कृष्ण हरी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्वा जुगाजे आगरा बाप रखुमा देवी वारा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. सर्वा सुखाचे आगरा बाप रखुमा देवी वारा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम. आपले बक्षीस चारी लावेला आहेत ना रे, प्रसादच काय हा चारी लावलेत ना. एखादा पुढे घ्या ना, लय सपोक वाटतं. हरी नाम बळे देहे असोनिया मुक्त, नाम बळे देहे असोनिया मुक्त. नाम बळे देई असोनिया मुक्त, नाम बळे देई असोनिया मुक्त. नाम बळे देहे असोनिया मुक्त, नाम बळे देहे असोनिया मुक्त. नाम बळे देई राम राम राम. असोनिया मुक्त, नाम बळे देई असोनिया मुक्त. शांती क्षमा चित्त हरी भजने, शांती क्षमा चित्ता हरी भजनी. दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा, दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा. क्षमा चित्त हरी भजने, शांती क्षमा चित्त हरी भजने. दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा, दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा. निरंतर वासना हरे रूपे, निरंतर वासना हरि रूपे. दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा, दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा. निरंतर वासना हरे रूपे, निरंतर वासना हरे रूपे. दयाधरा चित्ते सर्वभूती करुणा, दयाधरा चित्ते सर्वभूती करुणा. माधव मुकुंद हरि नामाचे माधव मुकुंद हरि नाम पाठे, माधव
चित्ती माधव मुकुंद हरी नाम चित्ती माधव मुकुंद हरी नाम चित्ते माधव मुकुंद हरी नाम चित्ते माधव मुकुंद हरी नाम चित्ती माधव मुकुंद हरी नाम चित्ती सर्वत्र भयमुक्ती नाम पाठे सर्वत्र भयमुक्ती नाम पाठे दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा सर्वत्र भयमुक्ती नाम पाठे सर्वत्र भयमुक्ती नाम पाठे दयाधराची ते सर्वभूती करुणा दयाधराची ते सर्वभूती करुणा मुक्ताईचे धान हरिनाम उच्चारून मुक्ताईचे धान हरिनाम उच्चारून मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू मुक्ताईचे धान हरिनाम उच्चारू मुक्ताईचे धान हरिनाम उच्चारू मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाची संसारू मुक्ता केला अवघाची संसारू मुक्त केला दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा अवघाची संसारू मुक्त केला अवघाची संसारू मुक्त केला दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा दयाधरा चित्ते सर्वभूती करुणा निरंतर वासना हरि रूपे निरंतर वासना हरि रूपे दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा दयाधरा चित्ते सर्वभूत करुणा निरंतर वासना हरि रूपे निरंतर वासना हरि रूपे दयाधरा चित्ते सर्वभूती करुणा दयाधरा चित्ते सर्वभूती करुणा जय विठोबा रखुमाई 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 ढोबा 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 नाम बड़े देहिया
नियामक नाम बळे देही आसोनिया मुक्त नाम बळे देही आसोनिया मुक्त शांती क्षमा चित्ताहारी भजनी शांती क्षमा चित्ताहारी भजनी दयाधरा चित्ती सर्वाभूती करुणा दयाधरा चित्ती सर्वाभूती करुणा क्षमा चित्ती हरी भजने शांती क्षमा चित्ती हरी भजने सर्वाभूती करुणा धरा चित्ती सर्वाभूती करुणा निरंतर वासना हरि रोबी निरंतर वासना हरि रूपी हरि रूपी हरि रूपी निरंतर वासना हरि रूपी निरंतर वासना हरि रूपी निरंतर वासना हरि रूपी निरंतर वासना निरंतर वासना हरि रूपी हरि रूपी दयाधरा जिति सर्वाभूति करुणा दयाधरा जिति सर्वाभूति करुणा दक्ष 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 दक्ष
असोनिया मुक्त काय रे शांती शांती क्षमा चित्त हरिभजने दयाधरा चित्ती सर्वाभूती करुणा निरंतर वासना हरिरूपी माधव मुकुंद हरिनाम चित्ती सर्वत्र पै मुक्ती नाम पाठी दयाधरा चित्ती सर्वाभूती करुणा निरंतर वासना हरिरूपी मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू अवघाची संसारू मुक्त केला दयाधरा चित्ती सर्वभूती करुणा निरंतर वासना हरिरूपी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करो धर्मवाचन दूसरे चरण सदादिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणानंदानिया अंजकुमाराने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संतानिया तुझ्या पादाने कथे विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावरी संतांच्या हे मस्तक माझे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक माझे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी नाम बडे देही असोनिया मुक्त शांती क्षमा चित्त हरिभजनी दयाधरा चित्ती सर्वाभूती करुणा निरंतर वासना हरिरूपी पूजनीय श्री संत मुक्ताबाई प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून हा अभंग आदिशक्ती मुक्ताबाईच्या हरिपाठातला आहे. हरिपाठात 12 अभंग आहेत. त्यातला हा पहिला अभंग आहे आणि या अभंगावर आपलं हे तिसरं चिंतन आहे. पहिला आपण प्रत्यक्ष आईसाहेबाच्या दरबारात केलं, दुसरं मागच्या दशमीला आपण इथं केलं आणि आता तिसरं हे आणि आता पुढच्याही दशमीला होणार आहे. विढाल विढाल हो. तर या अभंगातून आदिशक्ती मुक्ताबाई संतांच्या धनाची मीमांसा करतात.
मीमांसा शब्दाचाच अर्थ होते यत्र पवित्र वचनो विचार सा मीमांसा, यत्र सूक्ष्म विचारणा सा मीमांसा. पवित्र वचनांचा सूक्ष्म अशा प्रकारचा विचार करणं याला शास्त्रामध्ये मीमांसा म्हणतात. आणि ती संत धनाची मीमांसा आदिशक्तीने केलेली आहे. आणि आज आपण तिसरं हे चिंतन पुष्प त्याचा सुगंध घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहो. आणि आजची जी पंगत आहे आमचे श्री हरिभक्त परायण सदाशिव काका वायझोडे यांची आहे. आणि त्याचं निमित्त त्यांचा मुलगा सचिन सदाशिव वायझोडे याचा वाढदिवस आहे. आणि त्या निमित्ताने आज आपल्याला ही बासुंदीची पंगत आहे. विढाल विढाल बोला मंडळी गौरदा विठ्ठल ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताई की जय. हो, योग्य अशा प्रकारे योग्य ठिकाणी जर दान केलं तर शास्त्र म्हणते ते खूप वेगानं वाढतं त्याचं पुण्य. मग तुम्ही योग्य ठिकाणी अयोग्य वस्तू दान केली तेही वाढणार. आता बोलू नका गड्या, बोलू नका हा कोणीच. विठ्ठल विठ्ठल बोला मंडळी गौरदा विठ्ठल ज्ञानदेव श्री गुरु वक्ते महाराज की जय. हो, योग्य ठिकाणी अयोग्य वस्तू दान केली तरी ती खूप वेगानं वाढते, तिचं फळ तुम्हाला वेगानं मिळतं. आणि योग्य ठिकाणी तुम्ही योग्य वस्तूचंही दान केलं तरी त्याचंही फळ तुम्हाला खूप वेगानं अशा प्रकारे म्हणजे खूप पटीनं आणि खूप लवकर अशा प्रकारे मिळतं. आणि अयोग्य ठिकाणी जर अयोग्य वस्तू दान केली तर त्याचं काही विशेष पुण्य नाही. आणि अयोग्य ठिकाणी योग्य वस्तू दान केली तर त्याचं काही विशेष पुण्य नाही. एका जणानं मुसलमानाला विधीपूर्वक गाय दान केली. काय कळालं की मुसलमानाला केली. आणि कशी केली ती बी अशी उगाच घेतली दिली नाही, विधीपूर्वक. ब्राह्मण बोलावला, दानाचे मंत्र म्हटले, त्या गोमातेला वस्त्र दिलं, ज्याला द्यायचं आहे त्याला पण वस्त्र दिलं, सगळं विधीपूर्वक अशा प्रकारे दान दिलं. आणि सगळे घरदार त्या गोमातेला सार करण्यासाठी हजर. त्या गोमातेच्या चरणावर मस्तक टेकवलं, शपूट आपल्या अंगातोंडावरून फिरवलं. गाडीत नेमकी गाय टाकणार तेवढ्यामध्ये गोमातेनं शेणही टाकलं आणि अमृतही दारामध्ये टाकलं. घरात लगेच चर्चा, वा शुभ आहे, कारण गोमय आपल्या दारामध्ये पडलं, शेणही पडलं, गोमातेचं अमृत म्हणजे गोअमृत हेही आपल्या दारामध्ये पडलं. सगळे आनंदी आनंदी अशा प्रकारे दिली गाय सार करून. आणि दुसऱ्या दिवशी गेले अब्दुल्लाच्या घरी गायची तब्येत पाहायला. गाय काय तो शामकोच काटके खाई. विठ्ठल विठ्ठल हो, आता याचं काय पुण्य थोडी मिळणार आहे. पण योग्य ठिकाणी तुम्ही योग्य दान केलं तरी खूप दिव्य असं फळ मिळतं. तीर्थे अनुष्ठान करीती याचे पूर्वज उद्धरती, याचे पूर्वज उद्धरती. जे का अन्नदान करीती, अन्नदान करीती, ते पावती वैकुंठ राज्ये, ते पावती वैकुंठ राज्ये, ते पावती वैकुंठ वासी, पावती वैकुंठ वासी. तीर्थे अनुष्ठान करीती त्याचे पूर्वज उद्धरती, जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्ये. येथे अनुष्ठान करणे त्याचे पूर्वज उद्धरती, येथे अन्नदान करीते ते पाव
अर्थ आपण येथेच घेऊ, कशाला दूर जायचं. विठ्ठल 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 हो, जे अशा आध्यात्मिक ठिकाणी अनुष्ठान करतात त्याचा येथेचा अर्थ मराठी आळंदी आहे ना. इथं येथे आपल्या इथं आश्रमामध्ये एक आध्यात्मिक स्थळ आहे. इथं जर अनुष्ठान केलं, दान दिलं, त्याच्या पूर्वजांचा उद्धार होतो. अन्नदान केलं तर त्याला वैकुंठात राहायला मिळतं. याचा अर्थ तो वैकुंठ वाशी होतो. विठ्ठल 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 हो, म्हणजे पंगत दिली वैकुंठ वाशी झाला असा त्याचा अर्थ नाही. तर जेव्हा केव्हा तो इथून जाईल तेव्हा तो वैकुंठात जाईल. खूप योग्य ठिकाणी जर दान करायला संधीच असते, महाराज पुण्यच असते. योग्य अशा प्रकारचं ठिकाण दानाला मिळावं. एक अशी कथा सांगितली जाते. एका महात्म्याचा, साधूचा असा नियम होता की तो रोज संध्याकाळी एकदा फक्त मधुकरीला जायचा. पण त्याच्या समोर जोही कोणी पहिल्यांदा आला त्याला भवती भिक्षाम देही म्हणायचा, मधुकरी मागायचा. पण त्यानं जेही काही दिलं ते घरी घेऊन जायचा, त्याच्या झोपडीत, कुटीमध्ये, आश्रमामध्ये घेऊन जायचा. आणि ते खाण्यायोग्य असलं तर खायचं, आणि खाण्यायोग्य नसलं तर टाकून द्यायचा. आणि तो दिवस संपला. मग दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस जायचं. एकदा तो महात्मा, गोदावरी काठावरची घटना आहे, म्हणजे दक्षिण भारतातलीच कथा आहे. गावामध्ये गेला, पण योगायोग राजा काही देखरेख करायला आलेला, आणि ह्यो महात्मा गावात जायला. आणि याच्या समोर याचा नियम काय, पहिल्यांदा जो आला त्याला मागायचं, जे दिलं ते घ्यायचं, खायचं. आणि त्याच्या समोर जाऊन उभा राहिला, समोरून आला राजा. राजा समोर येता बरोबर याच्या तोंडातून शब्द निघाला, भवती भिक्षाम देही. राजा म्हणला, हे काय आहे किंवा काय हवंय तुला, काय पाहिजे. मधुकरी पाहिजे. राजा म्हणला, आपलं घोडं उभं आहे तिथं, हो, त्यानं नेमकी लीद टाकलेली आहे, ते लीद घेऊन दे बरं याला. त्या शिपायाला काय त्यानं उचलली, साधूच्या तबकामध्ये ती लीद टाकली. आता साधूचा नियम दुसऱ्याला मागायचे नाही, जे दिलं ते घेऊन जायचं. घरी आला कुटीमध्ये गोदावरीच्या काठावर. पण याचा नियम होता की खायचं योग्य असलं तर खायचं, नाही तर ते टाकून द्यायचं. त्यानं झोपडीच्या थोडस पुढे ते टाकून दिलं. त्याच्या दिनचर्येत राहिला. मग दुसऱ्या दिवशी गेला असेल, मग मिळालं असेल, खाल्लं असेल. आणि 4-2 महिने निघून गेले. 4-2 महिन्यानं त्या नगरीचा राजा देखरेख करायला म्हणून योगायोग याच्या झोपडीकडून चक्कर मारायला गेला. याच्या झोपडीच्या समोर उभा राहिला. समोर पाहतो ते काय, अगदी 2-4 गावं बुडून जातील एवढी मोठी घोड्याच्या लिदीचा गंज, मोठाचा मोठा, अशा प्रकारे मोठा गंज, एकदम डोंगरच तयार झाला. कशाचा पण, प्रकाश भाऊ कशाचा, लक्ष आहे तुमचं, कशाचा गंज. मग का गजानन बरोबर सांगितलं त्यांनी, सांगितलं काय, लिदीचा, लिदीचा. विठ्ठल विठ्ठल भल्ला मोठा गंज बघितला. त्याने विचार करायला का साधू आहे, महात्मा आहे, याच्याजवळ का असलं तर, एखादं घोडं असलं तर. ते तर साधू जवळ नसते, म्हणजे पूर्वीचे साधू होते ते. असलं तर एखादं घोडं, नाही तर काय असणार आहे. एखादं घोडं किती लीट टाकून टाकून किती टाकणार आहे. संशयाला गेले साधू जवळ विचारायला. आणि तो राजा त्या साधूला विसरला होता. तर राजा कुठं ध्यानात ठेवणार आहे, अशी किती येतात आणि किती जातात. आणि त्यावेळेस प्रेमाने बोलायला लागला, का महाराज एवढा मोठा लिदीचा गंज कसा काय, तुमच्याजवळ तर असलं तर एक घोडं, पण आम्ही बघतोय तर आम्हाला एकही घोडं बांधलायचं त्याचा खुटा काही दिसत नाही. हा गंज कसा काय, हे कोण दिली लिदीचा, आणून टाकली, कोण दिली तुम्हाला. तो साधू म्हणायला लागला, राजा हे तूच दिली. आता काय करा, म्हणजे मीच कशी काय दिली बा, मी कधी दिली. मग त्यानं त्याला पूर्ण कथा सांगितली. माझा नियम आहे की मी दिवसातून एकच दार मागतो. एक दिवस गावात आलो, मी भवती भिक्षाम देही म्हटलं, आणि असं म्हणता बरोबर तू माझ्या तबकामध्ये हे टाकलं, लीद टाकली, आणि त्या लिदीला मी ग्रहण केलं, आणि खाण्यायोग्य नसल्यामुळे मी टाकून दिली. त्या लिदीचा हा गंज झाला. मग एवढी कशी काय वाढली. योग्य व्यक्तीला जर दान केलं तर ते किती वेगानं वाढतं हे रामायणात सांगितलेलं आहे. म्हणा बरोबर, तोडे कशारा करे न दशधा संधान काले शतम. त्याचं पाठ नाही. पुढे काय रे,
चापे चापे गमने कोटिश्च कोटिर्वधे अन्ते खर्व निखर्व बाण निकरैः सीतापतिक्षोभितम् एतत् बाण पराक्रमस्य महिमा काय सत्पात्र दानम यथा विठला विठला हो प्रभू रामचंद्राच्या बाणाचं श्री वाल्मिकीजींनी वर्णन केलं. तोडेन एक शरह, तोड म्हणजे भाता, भात्यामध्ये एक बाण असतो. तोडेन एक शर दशधा, करेन दशधा. त्याला फक्त हात लावला त्या बाणाला प्रभूनी की त्याचे 10 बाण होऊन जातात. करेन दशधान संधान काले शतम. आणि प्रभू रामचंद्रांनी फक्त मनात आणलं की आता या बाणाने रावण उडवायचा, की संधान काले शतम. त्या 10 बाणाचे किती होतात? 100 बाण होतात. आणि चापे, चाप म्हणजे धनुष्य, धनुष्यावर बाण चढवला. चापे चापे भूत सहस्त्र, बाणावर चढवला की लगे 1000 बाण होऊन जातात. आणि सहस्त्र गमणे, जेव्हा ते निघायला लागतात ना जायला, तेव्हा ते लक्ष गमणे, जात असताना ते 1,00,000 होतात. कोटिश्च कोटिर्वधे, आणि जे निशाणा आहे तिथं जाऊन ते बाण पडले टेकले की ते कोट्यावधी होतात. कोटिश्च कोटिवधे अंते अर्व निखर्व. पुढे काय सांगा पुरी हो? अंते अर्व निखर्व, जोऱ्यात म्हणा. बाण निकरश, तर अंते शेवटी ते कोटी असणारे बाण अर्व म्हणजे 10 कोटी होतात. निखर्व ते 100 कोटी होतात. असा एतत् बाण पराक्रमस्य महिमा, हा बाणाच्या पराक्रमाचा महिमा आहे. आणि सत्पात्र दानम यथा, सत्पात्री दान जर केलं तसं विशेष अशा प्रकारचं त्याचं पुण्य लागत महाराज. त्यामुळे आज जरी 200-300 लोक जेवत असले सदाकाकाच्या पंक्तीत, तर उद्याला लगेच ते 600चं पुण्य देतील, परवाला लगेच ते 1200 होतील, आणि त्याच्या परवाला लगेच ते 2400 होतील, आणि त्याच्या परवाला लगेच ते 4800 होतील, आणि त्याच्या परवाला लगेच ते 9600 होतील, आणि त्याच्या परवाला लगेच ते 10,000ला 800 कमी होतील. विठाला विठाला 20,000ला 800 कमी होतील. आणि मग असं चालले वाढत वाढत एका दिवसाला. तो राजा का बरं? पण सत्पात्र, चांगल्या ठिकाणी चांगलं दिलं तर याच वेगानं वाढतं. प्रभू रामचंद्रांचा बाण जसा वाढतो तसं. आणि जर अयोग्य वस्तू दिली, या राजानं काय दिली होती? लीद. ते लीद दिल्यामुळे ती अशी वाढत चालली. राजा लागला थरथर कापायला, म्हणजे वाढून वाढून काय करणार आहे महाराज? हे वाढून वाढून तुझ्या पूर्ण राज्याला गिळंकृत करणार आहे. अरे बापरे. मग पुढे हो महाराज, पुढे पुढच्या जन्मामध्ये तुला जन्माला येऊन भूक लागली की लीदच खावी लागणार. फक्त काय खायची? भूक लागली की खायली, भूक लागली की खायली. तोंडला बापरे महाराज, मग असं नाही झालं पाहिजे, मग काहीतरी उपाय करावा, हे लीद लेखाची कमी संपली पाहिजे. मग महाराजनं सांगितलं, भाऊ कोण जर निंदा केली ना, निंदा की लेखाचं लय भरो पाप कमी होते. तुझी निंदा झाली पाहिजे बा. तो आता मी सगळं योग्य करतो तर निंदा तर काही होत नाही. कारण असं शास्त्र आहे, पाप करणाऱ्याला जे ठिकाण मिळते त्याची निंदा करणाऱ्यालाही तेच मिळते. यात अधर्मकृत स्थानम, अधर्मी माणसाला जे स्थान मिळते, सूचकस्यापि तद्भवेत, त्याची सूचना देणारा, त्याची निंदा करणारा त्यालाही तेच मिळते. विढाला विढाला हो. मग साधू म्हणला बा असं काहीतरी कर, तुझी निंदा झाली पाहिजे. तो मग काय करावं? भर निंदा जर करून घ्यायची असेल तर कोणाचे 100 रुपये दाबले तर काही विषयी निंदा होत नाही. एखादा जास्त टरटर करायला लागला, समोरचा ऐकणार जर चांगला असला तो म्हणजे का हो 100 रुपयासाठी कोण नाटकं करून राहिलं, हे घे 100. माझ्या तो मामे भावाचा, मावस भावाचा, आते भावाचा, काके भाऊ लागते, मी बघून घेईन, हे तू 100 रुपये घेऊन पळबळ इथून, काही नको निंदा करू त्याची. मग खास क्वालिटी निंदा कशानं होते?
तर विशेष निंदा होण्यासाठी व्यभिचाराचं पाप लयच बढिया राहतं. राजा म्हणला ठीक आहे. गावातली त्याच्याच पुरीची एक मैत्रीण ब्राह्मणाची मुलगी आणली आणि राणीवासात मुली सोबत ठेवली. आता आई सोबत मुलगी राहतेच, अर्थातच ती ब्राह्मणाची मुलगी राहायला लागली. आणि मग गावात महाराज कळालं लोकांना, आणि झाल्या बुवा निंदा सुरून. राजा आपण त्याला लयच मोठा चांगला म्हणत होतो, तो तर लयच बदमाश आहे. आणि राजा तिकडे निंदा ऐकायचा गुप्त वेशात जाऊन, साधूच्या दारापुढे उभा राहा. अरे वा, लीत कमी झाली गळे आपली, मस्त झाली. कमी व्हायची कमी व्हायची, 8-10 दिवसात कमी झाली महाराज. एक पाठीभर एक टोपलं भरच राहिली फक्त. तो आला साधू, का हे टोपलं कसं काय राहिलं म्हणे, कोणतरी तुझी निंदा नाही केली वाटते का तुझ्या नगरीमध्ये, म्हणून हे पाठी राहिली. तुला कोण नाही केली? मग सांगितलं की गावातल्या त्या आळीला एक म्हातारी राहते, तिला कोणाचं काहीच घेण देण नाही, तिनं काही तुझी निंदा केली नाही, तिनं जर केली तर हे सरून जाईल. तो म्हणला मग ठीक आहे, निंदा करून घेणं काय कठीण आहे. त्या म्हातारीला काही कळत नशीन, तिच्यापर्यंत गोष्ट गेली नशीन म्हणून निंदा केली नशीन, मी पोहोचवतो. गेला हा राजा वेगळ्या वेशामध्ये, जरा फाटके तुटके कपडे घालून. आणि आजी काम करू दे, आजी मला मदत करू दे म्हणे थोडी. आजी म्हणे नाही नाही नाही, मी माझं माझं करतो. अगं आजी मी जरा काम करतो, तू जरा टीव्ही लाव, जरा बातम्या पाय, शेजारी पाजारी 2-4 बायाकडे जाऊन बस, आपल्या काय चालू आहे नगरीमध्ये गावामध्ये. तुला काय माहित आहे? तुला माहित आहे का आपल्या नगरीच्या राजा ने ब्राह्मणाची पोरगी, असं पुढे सांगायचं त्याला, आपल्या नगरीच्या राजा असं म्हणता बरोबर म्हातारी मध्ये का बस ते पाठीभर लीत तुलाच खा लागेल. म्हणजे त्या म्हातारीनं ह्यो राजाही ओळखला. राजानं लगे कान धरले, आई साहेब कसं काय ओळखलं? मी कधीच कोणाची निंदा करत नाही, म्हणून माझ्यामध्ये हे एनर्जी आली, तप आलं, आणि त्यामुळे मी कोणाच्याही मनातलं ओळखू शकते, माझा आशीर्वाद फळाला येतो. म्हणजे आता त्या राजानं मग ते पाठी भरली, तपश्चर्या करून कमी केली. पण भाव एवढा की राजानं योग्य ठिकाणी अयोग्य वस्तीचं दान केलं, ती वस्तू सुद्धा खूप वाढली. त्याचं नशीब चांगलं, साधूच्या सल्ला चांगल्या मिळाल्या म्हणून ते त्याचं घटलं, नाही तर मग त्याला कळालं असतं. विढालं विढालं हो. त्यामुळे योग्य ठिकाणी जर दान करण्याची संधी आली तर दान करत जा. सप्तासला तुम्हाला जर कोण म्हणलं पंगत द्या तर देत जा, आणि अशी पंगत देण्याचा प्रयत्न करावा. मी म्हणत नाही शक्तीच्या बाहेर तर काही कोणी देऊ शकत नसते, पण प्रयत्न करायचा की चांगली द्यायची, जशी लग्नात देतो आपण तशी. आमच्याकडे की नाही निंबाळकर, पंगत म्हणलं की भाकरीचीच असते फक्त, दुसरी पंगतच नाही. आणि लग्नामध्ये नाही मग भाकरी, आणि मग असे पंक्ती देणार, भाकर मिरजेची भाजी, ना काय जेवण होते म्हणतात. मग तेव्हा पुरीच्या लग्नात देऊन पाहिलं, मग तेव्हा जेवण होईल की नाही लोकांचं. पण भाकर शिवाय पंगतच नाही, सप्त्यात अर्ध्या पंक्तीचा भाकरीच्याच बुवा. विठ्ठल विठ्ठल शक्ती मुक्ताबाई की जय हो. आमच्या पोराईचं तर असं व्हायलंय, आपल्या भागातल्या 4-2 मुलं सगळे आहेत बाहेरची मुलं, म्हणजे आउट ऑफ बुलढाणाच जास्त आहेत. आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा या पंक्तीचं ट्रेंड फक्त जळगाव नांदुऱ्यातच आहे. आता हे पोरं मेहकरचे आहेत, ते म्हणे असं नसते बाबा आमच्याकडे, तुमच्याकडे ते मिरचीची भाजी भाकरीच खाऊ घालतात बरं, नुसतं कसं व्हायचं. तर अशा पंक्ती आमच्या पोराला जर गावातून आमंत्रण आलं, सगळे असे एकमेकाकडे पाहतात. आता गड्या सगळं शेड्यूल बिघडते भाऊ, एक दिवसानं सगळं इचकते कार्यक्रम. इथे या तो फाटा नाही का हो, हा या चौफुल्ला माऊलीच्या पुढे गेलो की त्याला लोक 90 फाटा म्हणतात. त्या फाट्यावरची गोष्ट, तिथे ते गजानन बाबाचा फोटो आहे, त्या प्राणप्रतिष्ठेला, प्राणप्रतिष्ठा म्हणजे स्थापन करायचं होतं, आम्हाला बोलवलं होतं त्यांनी. मग वर्षाला आता प्रगट दिनाला आम्हाला सगळ्या पोरायला बोलवतात. साहेब आहेत ते पोलिसात आहेत, नोकरदार माणूस, ती जमीन पण त्यांचीच आहे. मग आम्ही म्हणलं का साहेब पंगत काय दे, बेसन, अरे म्हणलं बेसन आणि भाकर. मग पोरं होती तर उभे, म्हणलं बा हे सगळे डिसमूळ होतात, 10-12 पोरं येतील बा. मग म्हणलं काय करायचे सांगा ना, आम्ही फक्त आमच्या इच्छेनं करतो बा ते. मग आम्ही जे सांगलं ते केलं. विढाल 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 हो. आपल्याला असतं ही पंगत
तारखेला नाही, किती तारीख 30 तारीख, पुढची दशमी 30 तारखेला आहे. 30 तारखेला आणि 30 तारखेला अमरावतीच्या एका महाराजांची पंगत आहे. श्री हरिभक्त परायण अलोने महाराज, संजयजी महाराज अलोने. भगवंतानी सर्वतोपरी स्वतंत्र बनवलंय त्यांना, सशक्त आहेत. पुढच्या दशमी मध्येच देतो म्हणत होते. मी म्हणलं दशमीची द्या. ठीक आहे म्हणत. मी म्हणलं मग आता आम्ही बासुंदी खाऊन राहिलो बा, मग पुढची तुम्ही काय द्याल? म्हणे काय द्यायची? म्हणलं मग सगळ्या लोकांना गुलाबजाम दे जा आमच्या. म्हणलं काही अडचण नाही. म्हणलं मग काही अडचण नाही असं म्हणतात, पण मग खर्च कळाल्यावर फुकट पूर्ण डोक्याला ताप येईल. म्हणलं 15 ते 20 हजार रुपये खर्च येईल. म्हणजे फक्त? म्हणलं हो फक्त. विठ्ठल विठ्ठल पुढच्या 30 तारखेला गुलाबजामचा प्रसाद आहे. असो योग्य ठिकाणी योग्य वस्तू दिली तर ती खूप वेगानं अशा प्रकारे वाढते. सदा काकाची आज पंगत आहे. या निमित्तानं आपण हा जो अभंग चिंतनाला घेतला हा आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे. आणि आदिशक्ती मुक्ताबाई स्वधनाचा परिचय करून देतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. मुक्ताईचे धन हरी नामे उच्चारी. हा 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 हा. मुक्ताईचे धन हरी नामे उच्चारो. हरिपाठाला स्मार्त कर्मामध्ये मिळवलं आणि स्मार्त कर्माचे अधिकारी सर्वजण असतात. या नियमाला अनुसरून आपण सर्वजण हरिपाठाचे अधिकारी आहोत हे आपण पहिल्या कीर्तनात सिद्ध केलं. आणि मुक्ताईचे धन, मुक्ताईचे या पदाच्या उपलक्षणाने संताचे धन, कारण मुक्ताई ह्या संत होत्या. कशा होत्या?
आपण त्याचं स्पष्टीकरण केलं मागच्या वेळेस की आयोध धौम्य ऋषीनी जसा उपमन्याला मोक्ष दिला तसा आदिशक्ती मुक्ताबाईनेही मोक्ष दिला आणि आदिशक्तीचं गुरुत्व स्वीकारतात आपण तेही प्रमाण दिलं होतं. सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो, 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 सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो, सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो, सांगा देवा म्हणे आजी जन्म आलो, आलो आलो. सांग देव म्हणे आजी जन्म आलो. तर जसं आयोध धौम्याने उपमन्याला मोक्ष दिला तसं आदिशक्तीने चांगदेव महाराजांना मोक्ष दिला. म्हणून त्या संत आहेत, ते मागचा विषय आहे. आणि आपण एक लक्षण उपस्थित केलं होतं संतांचं. ते लक्षण असं आहे, तुका म्हणे मी हे, तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. हा तुका म्हणे मी हे, तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. तुका म्हणे मी हे, तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. तुका म्हणे मी हे, तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. हा तुका म्हणे मी हे, तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. तुका म्हणे मी हे, तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. तुका म्हणे मी हे, तुका म्हणे मी हे माझे नवे वाचे. तुका म्हणे मी हे, तुका म्हणे मी हे माझे नवे वाचे. येणे नावे साचे साधू जन, येणे नावे साचे साधूपण. हा नावे साचे साधूपण, येणे नावे साचे साधूपण. साधूपण येणे नावे झाला, येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. हो येणे नावे झाला, येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. येणे नावे साचे साधूपण, येणे नव्हे साचे साधूपण. येणे नावे साचे साधूपण, येणे नव्हे साचे साधूपण. साधूपण येणे नावे झाला, येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. हो येणे नावे झाला, येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा, मी माझ्याचा झाडा, मी माझ्याचा झाडा. तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. येणे नावे साचे साधूपण, येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. तुकोबारांनी लक्षण केलं संत कशाला म्हणतात, साधू कशाला म्हणतात, ते लक्षणच आहे. येणे नावे झाले मी माझ्याचा झाडा. तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. येणे नावे साचे साधूपण. ज्याच्या मुखात वाचेमध्ये मी आणि माझं असं येत नाही. आता उपलक्षणानं नुसतं वाचेला काही किंमतही नाही महाराज, कृतीत येत नाही. हे लय महत्वाचं. एखाद्याच्या वाणीत काही बाई येतं, पण कृती जर क्लिअर असली तर साधू आहे. विढाल 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 हो. किंवा वाणीतही काही आहे, पण त्याचा हेतू जर शुद्ध असेल तर त्या वाणीतल्या गोष्टीला किंमत नाही दिली जात.
आमचे गुरुवारी वक्ते बाबा एक उदाहरण देत होते. एका म्हातारीवर एका पोराने केस टाकली की तिनं मला शिव्या दिल्या. त्या म्हातारीने काय दिल्या? शिव्या दिल्या. आणि काय शिव्या दिल्या? तो पोरगा खराब खराब दिल्या. मग जशा दिल्या मग सांगायला लागतात. मग कसं काय निकाल कसा लागेल, कसं काय त्याला सजा कशी दिली जाईल. मग त्या पोरानं डोळे बंद केले, खाली मान घातली आणि ज्या शिव्या होत्या तर त्या शिव्या त्यानं ज्या द्यायच्या त्या शिव्या सांगितल्या, त्या नोट झाल्या आणि म्हातारीला बोलवलं. म्हातारीला बोलवलं, आजी या पोरानं तुझ्यावर आरोप केलेला आहे की तू याला शिव्या दिल्या. म्हातारी मी तर नाही बा काही, मी तर काही शिव्या नाही दिला याला. हा कसं काय म्हणून राहिला की विढाला विढाला साहेब म्हणला, आजी खरं सांग तू या पोराला शिव्या दिल्या की नाही. ते आजी म्हणते, ओ गड्याच्या साहेबा, नालायका मूर्खा, अक्कल आहे का तुला? बेअक्कल, शेण खातं की अन्न खातं? अरे एवढं मोठं वय झालं 85-90 वर्षाचं आणि एवढ्या या काट्याला या गद्याला काय शिव्या देऊ मी? काय मूर्ख आहेस रे तू साहेबा. तो साहेब म्हणे निर्दोष, कारण त्याला कळालं हिची वाणी असली अशी तरी हिचा हेतू नाही तो. पण अर्थातच शब्दांमध्ये सगळं येत नसते, ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चिंतन करून आणावे लागतात. इथं जरी तुकोबाराय म्हणत असले की ज्याच्या तोंडात मी आणि ज्याच्या तोंडात माझं येत नाही त्याला संत म्हणतात. पण बरेच लोक असे असतात की तोंडात येऊ देत नाही, तोंडामध्ये येऊ देत नाहीत आणि कृतीमध्ये आल्याशिवाय ह्या फुगेल असतात. तोंडात का हे कोण सगळं तुमचं महाराज विठ्ठल विठ्ठल सगळं तुमचं महाराज. गुरुवारी बालुकी बाबा एक उदाहरण सांगत असत. असे एखाद्या घरी जायचो, अशी फिरवता तो महाराज. काय महाराज आले, राम राम, बसा श्यामश्याम. हो काही केळीचा बाग वगैरे एकदम मस्त आहे महाराज. आमचं काय बाबा हे सगळं तुमचे बा, तुमच्या आशीर्वादाने सगळं. अगदी तुम्हाला काय सांगू महाराज, बाथरूमात फिरवतात. बाथरूम म्हणजे आपण जर योगायोग गेलो तर मग नाही दाखीत, पण जर समजा आलीच नाही एखाद्याला पण समजा तो गेलाच नाही, त्याला कळते की हा बाबा तिकडे गेला नाही. एखादा बैल कसा असा दोर धरून पाठीवर फिरवतात तसा महाराज फिरवतात. महाराज स्वयंपाक खोली पहा महाराज, अमेरिकेतली स्टाईल आहे, इकडली स्टाईल आहे, तिकडलं हे आहे, इथं ते बसवलं, लाल रंग आहे. आणि स्वयंपाक खोलीत नीट आहे का तुम्ही बी कामात काम ऐकून घ्या. स्वयंपाक खोलीत जर लाल रंग असला तर कोणालाही अपचन होत नाही, भरपूर धकतं, खायला चांगलं, भूक म्हणजे कोणाला कमी धकतं असं होत नाही. असं लाल रंग, महाराज लाल रंग दिला. महाराज म्हणतात वा, महाराजला वाटते आता नेते का घरी आपल्याला, म्हणजे ठिकाणावर मोऱ्या. मग बाथरूम आपल्या बेडरूमात घालते. महाराज हे मास्टर बेडरूम, मास्टर म्हणजे कुटुंब प्रमुखाचं मास्टर, मास्टर बेडरूम असं का, ठीक आहे. इथं हा कपाट, याच्यात पाहून फेटा बांधायचा, असं सांगत राहतो तो सगळं. तो महाराज म्हणजे असं काय, अरे वा. मग दुसरं बेडरूम, पोराईची खोली, अभ्यासाची खोली. मग त्या महाराजाला वाटते आता काही राहिलंच नाही, जमलं की नाही. मग वरचा मजला राहिला ना, मग वरचा मजला महाराजले कळते की का 2च मजले बांधलेले. मग याले लगेच माहिती आता व खालचं तसं वरचं. हा महाराज मनानच पुढे जात राहते असा. अरे वा हे मस्त, अरे वा अरे वा अरे वा. त्याला वाटते आता सरलं बा. टेरिस पाय ना, ज्या फरशीचे तुकडे टाकडे उरून चिटकोयला ते बघ किती पहिल्यांदा. मग तिथं वर नेतो महाराज. असं काम आहे मग आपलं. आपण एक चिपटी सुद्धा वाया जाऊ देत नाही. फरशीचे तुकडे टाकडे होते ते बी वर लावून चांगलं गेलं की नाही पाहावा. आता माझ्यासारखा महाराजला त्याला म्हणे हो गड्या तू काहीच वाया नाही जाऊ देत. मले पाहिजे दुधाचा शिंगल वाया नाही जाऊ दिला तू ना. अख्ख्या घराची दबाई करून घेतली. विढाला 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 आणि का रे भाऊ, अरे काय मस्त घर बांधलं गड्या, कमाईचा माणूस आहे तू. नाही बाबा महाराज आमचं कशाचं, सगळं तुमचं घ्या. आला का मी त्याचा, आला का माझा त्याचा. मी नाही आला, माझा नाही आला, पण कृतीत मी माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. अहंकारच अहंकार भरलेला आहे सगळा. आणि याच्या पुढचं जे वाक्य आहे ते गुरुवारी बालुकी बाबा बोलत असत. ते म्हणत फक्त एवढं सगळं घर पाहायचं, सगळं आपल्या आशीर्वादा नाही ना.
आणि फक्त निघत असताना आपल्या चपलीच्या ऐवजी त्याची चप्पल पायात घालायची. म्हणजे आपली जणू काही असं लक्ष नाही राहिलं बा. आणि चपला काय मोठ्या माणसाच्या जवळजवळ मापात एवढ्या तेवढ्या सारख्याच असतात. त्याची चप्पल पायात घालायची. मग पा त्याला कसं हेवता येत. हे महाराज, अरे काय झालं काय तुला? हे ते आपण ते हे काय ते तुमच्या पायातली चप्पल, हे आता ते चप्पलला काय हसायचंय? हे ते माझी आहे ते चप्पल. आणि चुकून तुमच्या ज्यानं घातल्या गेल्या का अख्खा बंगला माझ्या कृपेनं, केळीचा बाग माझ्या कृपेनं अख्खा फिरवला रे सगळ्या. त्याचं बिल तर दे बा. एक शिंगल बरं दुधामध्ये एवढं फिरवल्या जात असते का कुठं? त्याचं बिल एक चप्पल तर नेऊ दे बरं. तुला वापरी आलाय. याला वाचत आहे का मी? सगळं महाराजाचं. वाणीत आहे का मी? नाही, सगळं महाराजाचं. पण कृतीमध्ये महाराजाचं काहीच नाही. खायन पर पार्था. विठ्ठल विठ्ठल म्हणतात तुका म्हणे मी हे माझे नये वाचे. याच्या वाणीत येत नाही, मग आपण उपलक्षणानं घ्यायच्या कृतीत येत नाही, कशातच येत नाही. आणि नये वाचे इथे एक न्याय वापरायचा आपण. त्या न्यायाचं नाव आहे सर्व वाक्य सावधारण मिती न्याय. म्हणजे दिसत नसला तरी या न्यायाने तो आणल्या जातो. तसं मी बरेच वेळा उदाहरण देत असतो. पाण्यात उतरल्यानं पोहणं येते. हळेबा बरोबर की चूक हो? बरोबर आहे. काय काय वाक्य बोललो मी सांगा? दानेबा आहेत तुमच्या मदतीला. जमला का रे? का दानेबा चुकलं काय? चुकलं ना? हळेबा चुकलं मग म्हणा भूर येईल द्या उडून. तुम्ही सांगा मग कशा नाही ते? थांबा हो. पहिले म्हणजे वर म्हणजे असं काठावर शिकायचं पहिले आणि मग पाण्यात उतरायचं. हळेवाले भूर केलं, दानेबाला खलबत्त्यात कुठून टाका. पाण्यात उतरल्यानं पोहणं येते. वैद्य भाऊ वाक्य चूक की बरोबर? ठीक आहे, एक सामान्य आपल्या माहितीनुसार. कारण पुस्तक किती वाचलं तर काही पोहणं येणार नाही. पण हे वाक्य चूक आहे. चूक आहे एवढं म्हणण्यामध्ये मी दानेबाच्या पाठीशी आहे समजा. पण मात्र ते ज्या अँगलनं बोलले ते काठावर शिकायचंय द्यायचं आणि मग पाण्यात उतरायचं, तर तसं नाही. पाण्यात उतरल्यानं पोहणं येते चूक आहे. पाण्यात उतरल्यानेच पोहणं येते. याला म्हणतात सर्व वाक्य सावधारण मिती न्याय. या न्यायानं इथं चकार येतो. चकार जिथं जिथं त्याच्याशिवाय इलाजच नाही तेव्हा हा चकार वापरत असतात. हा एक न्याय आहे. न्याय याला सर्व वाक्य सावधारण मिती न्याय असं न्याय म्हणतात. असे बरेच न्याय असतात महाराज. न्याय म्हणजे दृष्टांत. असा दृष्टांत की ज्या दृष्टांताच्या द्वारा तुम्हाला छान विषय कळतात. एखादा मोठा विषय सहज मध्ये कळेल. मी तुम्हाला एक देहली दीपन न्यायाचा दृष्टांत देतो. देहली दीपन न्यायाचं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेलं आहे. नभे भिक्षेचे ते अन्न, नभे भिक्षेचे ते अन्न, नवे भिक्षेचे ते अन्न, नवे भिक्षेचे ते अन्न, नवे भिक्षेचे ते अन्न, नवे भिक्षेचे ते करी आपरी स्वहित, करी आपले स्वहित, विचारुनी धर्मनित, विचारुनी धर्मनित, विचारुनी धर्मनित, विचारुनी धर्मनित, विचारुनी धर्मनित, विचारुनी धर्मनित. देऊळ नव्हे घर, देऊळ नव्हे घर, प्रपंच परोपकार, प्रपंच परोपकार, परपंच परोपकार, परपंच परोपकार, प्रपंच परोपकार, प्रपंच परोपकार. विधी सेवन काम, विधी सेवन काम, नव्हे शब्द राम राम, नव्हे शब्द राम राम, नवे शब्द राम राम, नवे शब्द राम राम, नवे शब्द राम राम, नवे शब्द राम राम. हत्या क्षात्र धर्म, हत्या क्षात्र धर्म, नव्हे निष्कामते कर्म, नव्हे निष्कामते कर्म, नवे निष्कामते कर्म, नवे निष्कामते कर्म, नवे निष्कामते कर्म, नवे निष्काम कर्म. तुका म्हणे संती
हा तुका म्हणे संती तुका म्हणे संती तुका म्हणे संती तुका म्हणे संती, तुका म्हणे संती, तुका म्हणे संती. करुणी ठेविली आईती करुणी ठेविली आईती करिया परी स्वहित करिया परी स्वहित करुणी देवी आईनी, करुणी देवी आईनी. करिया परी स्वहित सहित करिया फुले सहित सहित. वा अशा पावल्या पाहिजे बाबा का महाराज अशा काढा मस्त विठ्ठल 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 विठ्ठल. हो मला पत्रवाळ्यात वाळा वाटला ते कंथा प्रावरण देहली दीपन्याय कशाला म्हणतात मी तुम्हाला उदाहरण देतोय का देहली दीपन देहली शब्दाचा अर्थ होते उंबरठा देहली म्हणजे काय उंबरठा आपण काय म्हणतो त्याला उमटा काय म्हणते ते आपल्याकडे शॉर्टकट असते ना उमटा उमटा आहे ना हा उंबरठा तर उंबरठ्यावर लावला दिवा म्हणजे लाईट गेली होती आणि तेल नव्हतं जास्त मग एकच दिवा मग तो उंबरठ्यावर लावला मग पलीकडे गरीबाचं घर हे दोनच खोल्या 1 RK एक किचन आणि एक रूम पलीकडे बाई स्वयंपाक करून राहिली कडीला फोडणी दे सणाचा दिवस होता मस्त स्वयंपाक करणं चालू आहे आणि इकडल्या खोलीमध्ये हा पिऊन राहिला म्हणजे स्वयंपाक व्हायला टाइम होता म्हणून थम्सअप आणली होती त्याने पिऊन राहिला म्हणून लागल्या हसायला लागे तर पलीकडल्या खोलीमध्ये याचा कार्यक्रम चालू याचं काम जे काय असेल ते हिसोप टिसोप सगळं आणि पलीकडल्या खोलीत बाई स्वयंपाक करून राहिली काम 2 चालू आहे पण दिवा किती आहे एकच असं एकच वस्तू 2 कामं करते त्याला शास्त्रामध्ये देहली दीपन देहली म्हणजे उंबरठा दीपन म्हणजे दिवा उंबरठ्यावर दिवा लावला की तो जसं दोन्ही कडलं काम करते असे उदाहरण म्हणजे असे काही आता मी जे अभंग बोललो या अभंगामध्ये एक क्रियापद 2 वाक्य तयार करते कंथा प्रावरण नभे भिक्षेचे ते अन्न कंथा कंथा शब्दाचा अर्थ होते संन्याशाचे कपडे भगवे कपडे कंथा प्रावरण नव्हे प्रावरण म्हणजे कपडे कंथा म्हणजे भगवे भगवे कपडे हे कपडे नाहीत ते परमात्म स्वरूप आहेत आपले कपडे कपडे आहेत पण संन्याशाचा भगवा कपडा हा कपडा नाही तो जर पडलेला आहे भगवा कपडा पुढे पण त्याला जर तुमचा पाय लागला तर तुम्हाला पाप लागलं अशा माझ्यासारख्याच्या कपड्याला लागलं त्याचं पाप नाही पण भगवा कपडा हा म्हणजे भगवा कपडा दिसायला कपडा आहे पण कपडा नव्हे लगेच पुढचं वाक्य भिक्षेचे ते अन्न मधुकरीचं अन्न अन्न नव्हे नव्हे एकच आहे कंथा प्रावरण नव्हे भिक्षेचे ते अन्न कंथा प्रावरण नव्हे आणि भिक्षेचे ते अन्न नव्हे एकच क्रियापद दोन्हीकडे लावलं याला देहली दीपन्याय म्हणतात पुढे म्हणतात देऊळ नव्हे घर प्रपंच पर उपकार एकच क्रियापद आहे नव्हे देऊळ नव्हे घर देऊळ म्हणजे मंदिर ते घर थोडी आहे मग काय ते भगवत स्वरूप आहे त्याला घर नाही म्हणतायत बरोबर आता घरात आणि देवळाच्या रॉ मटेरियल मध्ये काही फरक असते का हो एखाद्या आपल्यासारख्या संसारिकाचं घर आहे त्याला आपण वाळू आणतो गिट्टी आणतो लोखंड आणतो आणि एखाद्या संन्यासी बाबाचा आश्रम बांधायचा एखादं मंदिर बांधायचं आहे मग मंदिर बांधायला लागणारी वाळू दुसऱ्या दुकानातून आणायला लागते काय की बा आम्हाला मंदिर बांधायचं आहे तर वेगळ्या दुकानातून आणायची गिट्टी वेगळ्या ठिकाणाहून आणायची लोखंड वेगळ्या दुकानाहून आणायचं एकाच ठिकाणाहून आणल्या जाते पण तरीही जर देऊळ असेल तर ते घर नाही देऊळ नव्हे घर प्रपंच पर उपकार आणि दुसऱ्यावर जर उपकार केले काहीतरी तुम्ही संसारात असून तर तो प्रपंच नाही प्रपंच नव्हे परोपकार तो परमार्थ आहे एकच क्रियापद दोन्हीकडे लावलं विधी सेवन काम नव्हे शब्द राम राम विधीनं जर कामाचं सेवन केलं संसारिक मनुष्याने विषयाचा भोग विधीने घेतला किंवा एखादी खायची वस्तू सुद्धा विधीपूर्वक भक्षण केलं तर तो काम नाही तो परमात्म स्वरूप आहे विधी सेवन काम नव्हे शब्द राम 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 राम
रला काना रान म मगराचा म हे शब्दच आहेत की नाही. पण जर तुम्ही भगवंताच्या उद्देशाने चिंतन करत असाल, पण नाही बी केलं भगवंताच्या उद्देशाने, पण जर राम म्हणत असाल तर राम हा शब्द नाही. कळालं? विधी सेवन काम नवे शब्द राम राम. हत्या क्षात्र धर्म नवे निष्काम ते कर्म. हत्या क्षात्र धर्म. हत्या केली क्षत्रियानं, युद्धभूमीमध्ये गेला आणि 10 जणांना मारलं. हत्या क्षात्र धर्म. क्षात्र धर्म हत्या नव्हे. हत्या जर केली क्षत्रियाने शिपायाने तर ती हत्या नाही. नव्हे निष्काम ते कर्म. आणि फलाच्या इच्छा न ठेवता जर तुम्ही एखादं काम करत असाल तर ते काम नाही, तो परमार्थ आहे. एकच नव्हे पद वाक्य 2 बनतात. याला देहली दीपन न्याय म्हणतात. विठाला विठाला तुका म्हणे मी तुका म्हणे मी माझे नय वाचे, म्हणजे त्याच्या वाणीला येत नाही असं नाही, येतच नाही असा आपण अर्थ घेतला. सर्व वाक्य सावधारण या न्यायाने. येतच नाही. आता मराठीमध्ये च हा एकाच रूपाने वापरला जातो, पण संस्कृत मध्ये च चे 2 रूप आहेत महाराज. मराठीमध्ये च ठरेल आहे. मला देच म्हणजे नक्कीच, तू ये जोच म्हणजे नक्कीच है ना, मला पाहिजेच म्हणजे एकाच अर्था नाही. पण संस्कृत मध्ये च या शब्दाचे अनुवाद करणारे 2 शब्द आहेत. एक आहे एव आणि दुसरा आहे ही. एक शब्द काय आहे? एव आणि दुसरा आहे ही. एव शब्दो वधारणार्थ. तर एव शब्दाचा अर्थ होते निश्चय, आणि ही शब्दो प्रत्ययवनार्थ, आणि ही शब्दाचा अर्थ होते नक्की म्हणजे लगे नक्कीच. सपंडित काय होते माऊली महाराजाचा अर्थ? सपंडित. सपंडित अस्ति. आता क्रियापदाचा अध्ययन करते. सपंडित अस्ति बरोबर. स एव पंडित. स ही पंडित. हा विठाल विठाल पंडित तो पंडित आहे. स एव पंडित तोच पंडित आहे. स ही पंडित, अरे तो नक्कीच पंडित आहे, दुसरा कोणी नाहीच त्याच्यासारखा, इतका दिव्य आहे. मग एव लावलं तर च लागला, आणि ही लागला तर नक्कीच लागला. तसं या अभंगामध्ये आपण सर्व वाक्य सावधारण या न्यायाने च आणू, पण एवचा अनुवाद करणारा च नाही, हीचा अनुवाद करणारा च आणू. विठाल 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 का म्हणे मी हे माझे नये वाचे, ज्याच्या तोंडात येतच नाही, हा च एवचा अनुवाद नाही, हा हीचा अनुवाद. त्याच्या तोंडात येत नाही, येतच नाही, नक्की येतच नाही. म्हणजे जो महात्मा आहे त्याला अहंकाराचा वारा आणि ममतेचा वारा मुळी लागतच नाही. महाराज त्याच्याजवळ मी नसतो, मी नसल्यामुळे ना त्याच्याजवळ माझं नसते. महाराज आपल्याला आपल्याशी संबंध नसलेल्या व्यक्तीवर जरी अन्याय घडला तर नाही बेंबीच्या देठापासून, पण वरून वरून तरी आपण चुक 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 करतो. पालीबाणी गल्लीत आहे एखादा कुत्रा आहे, ते पिसाळेला आहे, 15 जण डशेल आहे. डशेल म्हणजे चावेल, आमच्याकडे डशेल म्हणतात, तुम्हाला सांगून राहिलो हो. 15 जण चावलेला आहे. ते किती जण चावलेला आहे? 15 जण चावलेला आहे. आणि योगायोग 15चे 15 नाही, 15 पैकी 16 जण मेले. इतकं बेकार. 16 कश काय मेले? एकाची माय होती, ते त्याच्यावरच अवलंबून होती, ते पोरग मेलं म्हणून माय बी मेली. चावलं किती जणायला? 15ला. मेले किती जण? 16. म्हणजे कुत्र किती बेकार आहे. पण असं कुत्र गल्लीत पकडून 4-2 जणांनी भदाभद 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 मारलं, तरी बी काय केलं? का पाय रे, अरे काय पायरीला काय 16 मेले तरी पाय रे. बरं त्या कुत्र्याशी याचा काहीच संबंध नाही. कुत्र्याला एवढं मोठं भत पडेल होतं, इकडून पाहिलं की तिकडून दिशे, असं 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 असंच करत चालत जाय, तरी सुद्धा आपल्याला दया येते. पण महात्मा त्याला म्हणतात, त्याची ममता एवढी दूर गेलेली असते महाराज, दुसऱ्याविषयी चकचक सोडा, त्याला त्याच्या घरात काही झालं तरी काहीच वाटत. नाथ महाराज उदाहरणं देतात, पा गोड उदाहरणं देतात. झाले तर सांगू आज आपण, नाही तर मग हायच पुढची गुलाबजामची दशमी आपल्याला. विठाला विठाला आपुलीच दारा जरी टेके वे भिचारा,
आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा आपुलेच दारा जरी टेके व्यभिचारा क्रोधाचा थारा अंतरी नये क्रोधाचा थारा अंतरी नये क्रोधाचा थारा अंतरी नये आपुलेच धन तस्करे नेता जाण आपुलेचे धन तस्करे नेता आपुलेच धन तस्करे नेता जाण दयाचे चित्त उद्विग्न नव्हे दयाचे चित्त उद्विग्न नव्हे दयाचे चित्त उद्विग्न नव्हे आपुलाच पुत्र वधुनी जाय शत्रू आपुलाच पुत्र वधून जाय आपुलाच पुत्र वधुनी जाय शत्रू आपुलाच पुत्र वधून जाय मोहाचा पाझरू नेत्री नये मोहाचा पाझरू नेत्री नये मोहाचा पाझरू नेत्री नये आपले शरीर गांजता पर नरे आपुलेच शरीर गांजता पर आपले शरीर गांजता पर नरे शरीर गांजता पर दयाची शांती उद्विग्न नव्हे दयाचे सांडे उद्विग्न नव्हे दयाचे सांडे उद्विग्न नव्हे एका जनार्दनी जया पूर्ण बोधू एका जनार्दनी जया पूर्ण बोधू एका जनार्दनी जया पूर्ण बोधू याचा भक्ताचा शेवट आहे हा एका जनार्दनी दया पूर्ण बोधू एका जनार्दनी जया पूर्ण बोधू एका जनार्दनी जया पूर्ण बोधू एका जनार्दनी दया पूर्ण बोधू एका जनार्दनी जया पूर्ण बोधू तोची एक साधू जगा माझी तोची एक साधू जगा माझी आपुले धन तस्करे नेता जाण आपुले धन तस्करे नेता जाण या पूर्ण बोधू तोची एक साधू जगा माझी तोची एक साधू जग माझे आपुलेच धन तस्करे नेता जाण आपुलेच धन तस्करे नेता जाण तस्करे नेता जाण तस्करे नेता जाण एकनाथ महाराजांनी काय दिव्य लक्षण केलेत ममता राहित्याचे उदाहरण शेवटी स्वाक्षरी दिली किंवा थोडक्यात लक्षण प्रतिपादन केले एका जनार्दनी सया पूर्ण बोधू तोची एक साधू जगा माझी ज्याला पूर्णबोध झालेला आहे तो साधू आहे आणि पूर्णबोधाचं स्वरूप काय अहंता आणि ममतेचा पूर्णतः अभाव त्या पूर्णतेचं स्वरूप काय अहंता आणि ममतेचा पूर्णतः अभाव मग ममतेचा पूर्णतः अभावाचं उदाहरण काय मग मी तुम्हाला सांगितलं की ममता आपल्या जवळ असते ज्या कुत्र्याने चावून 16 जण मारले तरी आपण चिकचिक करीतो आणि एकनाथ महाराज उदाहरण देतात. आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा आणि क्रोधाचा थारा अंतरी नये त्याची पत्नीनं व्यभिचार केला पण ज्याच्या अंतःकरणात क्रोध येत नाही तोची एक साधू जगा माझी तो खरा साधू आहे त्याची ममता किती दूर गेलेली आहे. आता याचं उदाहरण मी खूप शोधून पाहिलं उदाहरण काही असं डायरेक्ट दिसलं नाही पण मग इनडायरेक्ट लावायला काही अडचण नाही. विठ्ठल 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 अनेक उदाहरण आहेत त्यातले प्रसिद्ध 2 उदाहरण आहेत चंद्र बृहस्पती तारा बुधाचा जन्म झाला आणि दुसरं उदाहरण आहे अहल्या आणि गौतम इंद्र चंद्राने एकमेकाला सहाय्य करून इंद्राने व्यभिचार केला गौतमाला ते कळालं आणि कळाल्यानंतर गौतमाने शाप दिला इंद्रा पडती भगे इंद्राला भग पडली तुला भगाची आवड आहे ना अरे एक भग काय तुझ्या शरीराला 1000 भग पडती म्हणून इंद्राचं एक नाव सहस्त्राक्ष पडलं
गौतमाच्या शापाने. काय नाव पडलं? सहस्त्राक्ष. सहस्त्र म्हणजे हजार आणि अक्ष म्हणजे डोळा होते पण छिद्र. इंद्राच्या शरीराला योनीसारखे हजार छिद्र पडले गौतमाच्या शापाने. आणि आई साहेबांना त्यांनी दगड केलं, पाषाण बनवलं, ते दगड होऊन पडल्या. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं साधन विकल दृष्टांत आहे. साध्याला सिद्ध न करणारा जर दृष्टांत असेल तर त्या दृष्टांताला साधन विकल दृष्टांत म्हणतात. विढल विढल हो, म्हणजे लाईन काय चालू आहे, प्रसंग काय चालू आहे ते सोडून द्यायचं, कुणीकडे मोकाट निघायचं. याला साधन विकल म्हणतात. म्हणजे लाईन सोडून द्यायचं. असं खामगावच्या चौफुल्ली होती खामगावची. तुमचं वाळला होत्या मागते आहे ना, आलं बा ध्यानात आता. तर खामगावची चौफुल्ली होती आणि मागटे बा चालले होते गाडी घेऊन, चारचाकी बसलेले त्याच्यामध्ये आणि चालली ढड्ढट ढड्ढट. नाही, चारचाकी ढड्ढट नाही चालत आहे ना, सायलेन्सर दोन चाकी चालते तशी. बरं हिचं गॅस स्पीड जायला होतं समजा, चालते ढड्ढट, मग काही अडचण नाही. तर यायची मागटेबाची चारचाकी चालली गेली, पोलिसांनी द्याला हात. यायनं ते बेल्ट लावलेला असं, ते काय म्हणतात त्याला, सीट बेल्ट. पोलीस त्याच्या जवळ एक असं ते माईक होता आणि त्याच्या जवळच ते हे करणा बी लगेच चार्जिंगचं. आणि लगेच मागटेबाची गाडी थांबवली. मागटेबाची गाडी थांबवली. मागटेबाला 5,000 रुपये काढले त्या पोलिसांना, कळा 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 कळा. मागटेबाला वाटलं झाला कार्यक्रम, हा काहीतरी देते आपल्याला त्रास. पोलिसांना गाडी थांबवली म्हणल्यावर अहेर तर करावंच लागणार बा. ते गाडी थांबवली, त्यानं 5,000 रुपये काढले. या बानं काच उघडला आणि मागटेबाच्या हातात 5,000 रुपये दिले. मागटेबाचं पाहायलाच लागलं. हे काय काप्याला जसा बोकड्या नेताना आधी पूजा करतात त्याची, अशी पूजा करून राहिले का बा हे आपली. पोलीस पैसे कोण देऊन राहिला. तर पोलिसाला विचारलं मागटेबानं, हातात तर घेतले असे गंमत गंमत. काय काय कारण आहे बा? पोलीस म्हणला तुम्ही सीट बेल्ट लावलेला आहे आणि जो पूर्ण नियमाचा वापर करतो, पूर्ण काशाच्या ट्रॅफिकच्या नियमाने वागतो, त्याला आज बक्षीस देण्यात येत आहे. पहिली गाडी तुमची आली, आम्ही उभे राहा आता बरोबर. भांगटी ओलाडलेलं बरं झालं का आपण सीट बेल्ट कधी तुला लावत नाही. नेमका वाकई शिव्याच्या दोऱ्याने शिवेल होता, तुटला होता ना, कसा तरी शिव साव करून आणि त्यानं तो गुतवलता. आणि काल नेमकं पोलिसांना हात दिला, ते चुकलं होतं. पण तो पोलीस ओळखीचा निघला आणि त्यानं सोडलं होतं. बिना बेल्टाची गाडी चालत नाही, त्यानं सल्ला दिली म्हणून यानं गोधडी शिवायच्या दोऱ्यानं शिवलतात आणि तो त्याला खोसून. आणि 5,000 रुपये लगा, 3 रुपयाचा दोरा, 5,000 रुपये भेटले. मागते बोला की असे खिशात घालून 2 खेप पाहिले, पुन्हा खरी आहे की खोटी आहे. पोलीस देते म्हणल्यावर जरा विश्वास बसाना, घेतले खिशामध्ये घालून. आणि मग ते आता त्याचं होतच ते, वा वा आजचं पहिलं बक्षीस, भाऊ तुमचं नाव काय आहे? लगेच मागते बा असेल गावचे, त्यांना 5,000 रुपये बक्षीस मिळालेलं आहे. आणि लगेच आता आपण त्यांची इंटरव्ह्यू घेऊ. ते धुतुकनं घेतलं माईकचं, त्याच्या पुढे ठेवलं. ते आवाज असा लोकांकडे केला की ऐकतील लोक. आणि त्यांना विचारलं का तुम्हाला आता 5,000 रुपये मिळाले? मागते म्हणले वा मस्त, आनंद वाटून राहिला. आता या 5,000चं तुम्ही काय करसान? मागते बा म्हणतात पहिलं लायसन काढीन म्हणून. घोरपती. आणि बक्षीस कशाचं देणं चालू आहे? ट्रॅफिकचे नियम सांभाळायचं. ते वाकयाच्या दोऱ्याने शिवेल ते लावलं म्हणून 5,000. पण हा बोया 5,000चं काय करणार आहे सदा काका? लायसन आहे ना मागते भाऊ, असाच आहे ना, हा भाऊ असाच आहे म्हणतात. विढाला विढाला आता सोडली की नाही लाईन? म्हणजे चालू होतं मस्त पैकी बक्षीस गिक्षीस हे ते, मधातच म्हणते काय म्हणे लायसन काढते पोलिसांनी, ते बदच करून ते पैसे. आणि उलट पुन्हा लायसन नसल्याचा 10,000 रुपये दंड. मग पोलीस घेऊन चालला गेला, लाईन सोडली लाईन. तसं दृष्टांतानं अशी लाईन सोडली सिद्धांताची की त्या दृष्टांताला साधन विकल दृष्टांत म्हणतात. त्यानं साध्य जर सिद्ध केलं नाही, उगच बळबळ ठरली, त्याला साधन विकल दृष्टांत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो, आपला सिद्धांत आहे ज्याची ममता गेलेली आहे, आपला सिद्धांत आहे ज्याची अहंता गेलेली आहे, आपला सिद्धांत आहे एका जनार्दनी जया पूर्ण बोधू तोची एक साधू जगा माझी. आणि त्याच्यासाठी उदाहरण आहे आपुलीचं दारा म्हणजे पत्नी, टेके व्यभिचारा क्रोधाशी थारा अंतरी नाही
पत्नीनं व्यभिचार केला तरी त्याच्या अंतःकरणात राग येत नाही, हे आहे दृष्टांत. पण आपण दृष्टांत दिला गौतमाचा न अहिल्येचा, आणि त्या दृष्टांतामध्ये गौतम रागावलेले आहेत, त्यामुळे दृष्टांत साधन विकल झाला. त्यानं लाईन सोडून दिली. लाईन कळालं ना तुम्हाला? लाईन सोडे. तुम्ही कीर्तन ऐकत जा बरं मन लावून, जर आता येताच तर. हो ना, मन लावून ऐका. एकदा जर तुम्हाला नजर आली ना श्रवणाची, मी प्रयत्न करतो, मी लाईन सोडून असं इकडे तिकडे जात नाही. आता मी इकडे तिकडे जात नाही, तर तुम्ही सुद्धा बासुंदीकडे तसं तुम्ही सुद्धा असं इकडे तिकडे नाही जायला पाहिजे, मन लावून ऐकायला पाहिजे. एखादा आपला आहे ते कोण नेणार आहे? हो विठाला विठाला विठ्ठल विठाला विठ्ठल 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 हो आपुले जे साचे आणि त्या कल्पांती नवचे, आपला जे जाणारच नाही. आता मी त्या बासुंदीचं म्हणतो, ते दानेबान हळेबा, आता पुढच्या गुलाबजामचं चिंतन चालू आहे. ते तुम्ही भेटेल काही जाणार नाही कुठं. ते फक्त तुम्ही कीर्तनात बसा, जरा मन लावून ऐका. हा लक्ष द्या जरा. काय सांगू राहिला? साधन विकल झाला. दृष्टांत दृष्टांत असा पाहिजे, राग नाही आला पाहिजे. मी तो राग न आलेला डायरेक्ट दृष्टांत शोधला, पण काही दिसला नाही. पण मात्र हा दिसला. तर या दृष्टांतामध्ये राग गेलाय गौतमांना, इंद्रालाही शाप दिला आणि अहिल्येलाही शाप दिलेला आहे. या दृष्टांतातून सिद्धांत समोर येत नाही. काय याचं उत्तर? याचं उत्तर असं आहे, याला लीला म्हणतात मंडळी. तुम्हाला गौतम क्रोधाने युक्त दिसत जरी असले तरी ते खरे क्रोधावलेले नाही. कशावरून? पुढे जे घडलं त्याच्यावरून. विढाला विढाला तुम्ही बहुश्रुत आहात आणि माझे बी श्रोते आहात तुम्ही, त्यामुळे मी एकदा लक्षण अनेक वेळा लक्षण सांगितलं. लीला कशाला म्हणतात? रहस्यपूर्ण व्यापार लीला. रहस्यपूर्ण व्यापार. रहस्यपूर्ण म्हणजे वरून दिसते काही आणि आत असते काही, याला लीला. याला काय म्हणतात? लीला. वरून दिसते काही आणि आत असते काही, त्याला काय म्हणतात? लीला म्हणतात. रहस्यपूर्ण व्यापार लीला. आपण एक जुना दृष्टांत सांगितला होता बा. आमचे गुरुवर्य आबा हा दृष्टांत सांगत असत. एका राजाच्या, मी भरभर सांगतो तुम्हाला, एका राजाच्या पोरीचं लग्न धरलं. 6 वर्षाची पोरगी, कारण नियम असा आहे, 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षाची झाली की तिला काय म्हणतात? कन्या. तदोर्ध म्हणतो नग्निका. त्याच्या वर गेलं की तिला नग्निका म्हणतात. आणि षोडशाब्दात परम रजस्वला उच्चते. 16 वर्षाच्या वर गेलं की तिला रजस्वला म्हणजे स्त्री, बाई असं म्हटलं जातं. असा वयाचा क्रम आहे. त्या काळात कन्येचे लग्न होत होते. मग ते झालं, त्या राजाच्या पोरीचं लग्न धरलं. मग साधूचा आशीर्वाद घ्यायला जाऊ. एका डोंगरावर साधू राहत होता. तिथं गेला हा. साधूच्या पाया पडले दोघही बापले. पोरगी त्यानं उचलं ना, 6-7 वर्षाची पोरगी कुठं चढणार आहे, ते उचलून नेली त्यानं. आणि त्या साधूच्या पुढे दर्शन घेतलं. दोघही बापले काय बसले. पोरगी आपली, तिनं चॉकलेट नेलं होती सगळं, ते खात बसली. आणि राजा आपला साधूला नमस्कार केला. पण राजा, त्या साधूचं वय होतं 203 वर्ष. किती वर्ष निंबाळकर? किती? 203 वर्ष. ते मागच्या वर्षी 202च होतं, ते आता 203 झालं. 203 वर्षाचा साधू महाराज पाया लागले, दर्शन घेतलं. साधू त्या पुरीला आशीर्वाद दिला, डोक्यावर हात ठेवला. राजा डोक्यावर हात ठेवला आणि राहिला. आणि तो साधू म्हणते त्या राजाला, मी तुम्हाला लीला सांगतो, लीला. लीला तो सांगायला लागला की राजा, का रे, काय काय महाराज? अरे लय त्रास होते रे, आता धोतर धुणं, कपडे धुणं, लय वय झालं. मग आता काय काय अडचण नाही, मी माझे माणसं लावून देतो इथं. 8-8 तासाची ड्युटी, तुम्हाला काही काम पडो. अरे नाही ना रे, माझी अशी इच्छा आहे की लग्नच करा. वय किती? 302 नाही हो, इतकं नका करू. 203. एवढा वयस्कर साधू लग्न करायचं म्हणते. राजाचा फ्यूज नाही उडला, डिवोर्स गेला. काय लोक धक्का सुकारा. बरोबर, त्या काळातले साधू होते, तपस्वी होते महाराज. आजच्या साधूच्या लोक खांद्यावर हात टाकतात. आजचे साधू म्हणजे काय, कोण काय त्याच्याशी कसं बोलीन काही सांगतात नाही. साधू म्हणला की त्याच्याकडे मोक्ष मुक्तीच्या दृष्टीने पाहायला जावं. मला काही 4 गोष्टी यांच्याकडून कामाच्या मिळतील या हेतूने तिकडे पाहायला जावं. पण मित्र गित्र असे साधूशी नाते नसतात महाराज. साधू गुरु असतो, साधू संत असतात, साधूला मानावं लागते मोठं म्हणून. आता करत लोक सांगतात, महाराज त्या महाराजांना ओळखता का? आपण हो, ते आमचे चांगले मित्र आहेत. आता काय करू? साधू जर मित्र झाला तर मोक्ष कुठून, कुत्राकडून भेटल का याला? विठ्ठल 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 तर मग लग्न करायचंय. राजा म्हणलं, हो लग्न करायचंय? हो लग्न करायचंय. मग
पाहतो बा एखादी आजी, आता पोरगी तर काही म्हणता आता 200-3 वर्षाच्या माणसाला पोरगी पाहायला लागेल काय पाहा लागणार आहे. एखादी आजी तुम्ही पाहतो बा आजी, साधू म्हणला काही पोरगी पाहायचं काम नाही, मी न पाहिलेली आहे पोरगी. राजा म्हणला मग काही अडचण नाही, सांगा बा, जातो तिच्या बापाजवळ. साधू म्हणला अरे कुठं पोरगी पाहायला जावं लागते, तुझ्या पुरीचं वय लग्नाचं आहे ना, 8 वर्षात भवेत कन्या, 8 वर्षाची झाली ना पोरगी, लग्नाच्या वयाची झाली ना. तो म्हणतो हो. अरे मग हिच्याशीच लग्न करतो ना, डोक्याला ताप नाही माझ्या. राजा म्हणलं लेका आता काय काही झाली, आता कसं करावं. पण नाही म्हणण्याची हिंमत नव्हती महाराज. पण त्याला वाटलं आता काही ना काही आळून कराव. तर राजानं सांगितलं, घरी गेला, एक रत्न आणलं, साधूला दाखवलं. महाराज अशी 108 रत्न जो आणून देईल त्याच्याशी आम्ही आमच्या कुळातल्या पोरीचं लग्न करून देत असतो, असा आमचा नियम आहे. आणि ते पुऱ्या पृथ्वीवर एकच रत्न होतं, 108 आणीन कुठून आणणार नाही, लग्न याच्याशी होणार नाही. त्या साधूला ते रत्न दिलं. साधूनं ते पाहिलं नाही, बरोबर पडशीत टाकलं. आणि उगा याला त्याला गोम्या सोम्याला काय मागाव, कारण एखाद्या जणाच्या घरी गेला, कालच तो आला होता, मा बैल गेला महाराज दाखवून द्या म्हणे, पहा ज्योतिष कडचे. आता याच्या बैल दी जाणं याला नेऊ रत्न कुठून देईल. थोडासा पुढे गेला तर तो म्हणते महाराज लग्न जोडून द्या. आता यो रत्न कुठून आणि सर थोडासा पुढे गेला, एक गणप्यात घसला, त्याला त्या समोर आलेला त्याच्या अडचणी आपण तर याचे सॉल्व केले, हा आपल्याला काय देणार आहे. हा गेला रत्नाकराजवळ, रत्नाचा आकार रत्नाकर समुद्र, समुद्राजवळ गेला, समुद्राला दाखवलं, हे रत्न बघ, अशी 108 दे नाहीतर तुला सुकवून टाकीन. साधूची शक्ती महाराज. समुद्रानं गळगळ 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 तशी पाणी फिरवलं, एक लाट फाड दिशी समुद्राच्या काठावर टाकली. 108 कायचे 1008 रत्न महाराज. साधू फक्त जोडायचा, असंच आहे टाक पडशीत, असंच आहे टाक पडशीत, असंच आहे टाक पडशीत, असंच आहे टाक पडशीत. तुम्ही सगळं पडशीत टाकता, धानोऱ्यात टाका की काही. तर ते पडशी शब्दाचा अर्थ बापू हो पिशवी होते. जुने लोक पिशवीला काय म्हणत, पळशी म्हणत. घेतलं टाकलं पळशी मध्ये, सगळे पळशी मध्ये टाकून दिले. आणि आला घरी, त्या राजाला दाखवते, बघ रे राजा 108. राजा म्हणलं गड्या येतो 108, वा. त्याला वाटलं एवढाच हा साधू कारागीर आहे, जसं तपस्वी आहेत, अधिक कामं करून घेऊ याच्याकडून. म्हणे महाराज समोरच्या राज्याचा राजा मागच्या वर्षी युद्ध झालं, मी मारून टाकला. म्हणे हो मग. त्याचा पोरगा लेक जित आहे, आता 12-13 वर्षाचा पोरगा आहे, तुम्ही जा आणि त्याची मान कापून घेऊन या त्याच्या मायला मागून. साधूला कोण नाही म्हणते. साधू म्हणला ठीक आहे. गेला त्या राज्याच्या राजमातेजवळ. राजा तर नव्हता, हाच मुलगा राजा होता. भवती भिक्षाम देही. राजमाता आली बाहेर. महाराज काय पाहिजे. तुझ्या मुलाचं मुंडकं पाहिजे. महाराज आईला मुंडकं कापायला लावता शक्य नाही, तुम्ही मुलगाच घेऊन जा, त्याचं तिकडे काही करा. त्या मुलाला साधून घेतलं. 12-13 वर्षाचा पोरगा आला नगरीमध्ये आणि त्या पोराला राजाच्या समोर उभं केलं. राजा काही करायचं. राजा म्हणलं काही जमलं. आता अर्ध्या पृथ्वीचा राजा तो होता, अर्ध्या पृथ्वीचा आपण आहोत. आता हा पोरगाच आपल्या ताब्यात आला, आता पुऱ्या पृथ्वीचा आपण राजा झालो. साला कापणार. तेवढ्यात साधू म्हणते, ए राजा काय कशाला रे या पोराला आता कापतो, आपलं लग्न आहे, माझं एवढं शुभ कार्य आहे गड्या. मग लग्न बिग्न झालं की मीच राजा होईल की नाही, तुला पोरगा नाही म्हणे. हो मीच कापन नाही याला, कशाला टेन्शन घ्यायचो. तो म्हणला ठीक आहे, आता कापायचा आलाच ताब्यात तर घर की मुर्गी. हो पाहणं कसं लगेच पुढचं म्हणतात ना. हो घर की मुर्गी दाल समान. विढाल 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 राजानं त्या मुलाला अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकलं. लग्न लागायची तयारी झाली. बहुल्यावर नवरदेव नवरी बसलेले आहेत. हा महाराज बसला असं कुबुड काढून, 100-203 वर्षाचा असा कुबुड काढून बसलेला. आणि तेवढ्यात नवरी आणली, ते 8 वर्षाची पोरगी उचलून ते नवरी आणली, नवरदेवाच्या जवळ बसवली. नवरी उठली बसली ना नवरदेवाच्या मांडीवर. दाढीचे केस वळ जाय, नाकात बोट घालायचं. 8 वर्षा पुरीला काय खेळायचं. अरे अगं बाई इथं बस म्हणे. तिथं बसवली तिला. आणि राजाला म्हणते राजा इकडे ये. काय महाराज का रे म्हणजे काय, ही पोरगी माझं गड्या जोड जमान आहे की नाही म्हणे. आता काय देर आहे आपण दुरुस्त आहे. लेट कळालं पण कळालं नाही आला. का रे माझं नाही जोडा जमत नाही म्हणे, आहे ना राजा. राजा म्हणला नाही महाराज ले कसं म्हणजे असं काहीच नाही जमून राहिलं म्हणजे, असं म्हणजे कसंच नाही जमून राहिलं म्हणजे असं गावरान बैल जेरशी गाय असं बी नाही म्हणते. हे लगे कसं मस्त आहे, काही मिळच येईना याचा, हे जमून नाही राहिलं महाराज. अरे का रे तो पोरगा पकडून आणला होता आपण, आणणार त्या पोराला. कोण नाही म्हणे. आणला पोरगा केला महाराज उभा समोर पोरगा. का रे राजा हा पोरगा आणि हे पोरगीतले काही जोड जमून राहिलं रे. लक्ष्मी नारायण असत
राजा म्हणला आता काय करते की बुड, अरे वा द्या यायचं लग्न लावून. दोघं जण बसवले, लग्न लावून दिलं. साधून पुढे होणारा जो नरसंहार आहे तो पोरगा तरणा झाल्यावर त्यानं या म्हाताऱ्या राजाला सोडलं असतं काय, खून केला असता. दोन पृथ्वीवर म्हणजे अर्धी पृथ्वी एका बाजूने अर्धी पृथ्वी एका बाजूने युद्ध झालं असतं आणि त्या युद्धामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सामान्य हजारो लोकांचा जीव गेला असता. म्हणून साधून हे सोंग केलं आणि त्यातून पृथ्वीचं रक्षण केलं. आधी जोपर्यंत या साधूनं त्या पोराचं आणि पोरीचं लग्न लावलं नाही तोपर्यंत आपल्याला साधू साधू वाटत होता काय, पद्मास वाटत होता. पण ही आहे लीला, रहस्यपूर्ण व्यापार लीला इथे उच्चते. वरून दिसते काही आणि आत असते काही, याला लीला म्हणतात. तसं गौतम रागावले हे वरून दिसते, पण आत काय आहे, विठाल 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 हो विठोबा रखुमाई पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, श्री संत सखाराम महाराज, श्री संत गजानन महाराज, श्री गुरु वक्ते महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. आपलीच दारा जरी टेके व्यभिचारा, तरी क्रोधाचा थारा अंतरी नये. गौतमाच्या अंतकरणात क्रोध आला व उत्तर आहे तो वरून दिसून राहिला, आत नव्हता. याला लीला म्हणतात. कशावरून हो, आत नव्हता म्हणून, आणि तो वरवरच होता. याच्यावरून महाराज तुम्ही शास्त्र वाचा, तुम्हाला कळेल. गौतमानं शाप दिला कोणाला, अहिल्याला, की तू काय होशील, दगड होशील. आणि पुन्हा ज्या वनामध्ये अहिल्या दगड होऊन पडली त्या वनाला शाप देऊन टाकला. काय, या वनामध्ये कोणताही पशु पक्षी आला तर तो जागीच मरण, म्हणजे या दगडाला त्रास होऊ नये. का, कारण हा दगड तपश्चर्येला बसलेला आहे. अहल्येला तपाचा उपदेश केला. अहल्या तप करायला लागली, प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जप करायला लागली आणि आशिष दिला की राम प्रभू येऊन तुझा उद्धार करतील. मग आता राम प्रभू येणारच आहे आणि उद्धार करणारच आहे. तिनं विनंती केली म्हणून एवढा जर आशीर्वाद दिला तर त्या जंगलाला शाप द्यायचं काही काम होतं का बाजीराव पाटील? कुत्रे मांजरे येऊन त्याच्यावर शिसू करून गेले असते. दगड का तो उलसाक झालता, मोठा दगड झालता, माणूस बशी नसा. पण महाराज त्या जंगलाला शाप देऊन टाकला. त्या जंगलात वरून पक्षी पण जात नव्हता, असा शाप दिला महाराज. याचाच अर्थ गौतमाच्या हृदयामध्ये अहल्येची दया आहे, अहल्येविषयी प्रेम आहे. तिच्या उद्धाराचं साधन त्यांनी तिच्यासाठी मोकळं केलं. तिला तपश्चर्याला बसवलं. मानव शरीराच्या रूपानं बसली असती तर या शरीराचे धर्म आडवे आले असते. काही शीला जावं लागलं असतं, सुला जावं लागलं असतं, काही खावं लागलं असतं. हे एक नॉर्मल समजा. आणि तुमच्या माझ्यासारखा जर तपाले बसला तर मग चहा प्या लागला असता. हो, आता ते सगळे मोठे माणसं होते, ठीक आहे, नाश्ता करायला लागला असता. अजून हो गजानन भाऊ है ना, हा तंबाखू खायला लागली असती. आता आपल्या हरका जर तपाला बसते तर तंबाखू खा लागली असती. एखाद्याला मंगळवारच्या काळ्या पिशवीची आठवण, काय सांगतात आता आपल्या हरक्याचे तप म्हटल्यावर काय धडक काय. पण ते अहिल्याचे जेवण खावण शिसू 4-2 गोष्टी तर माणसाल जे देह धारण करण्याला उपयोगी आहे, पण दगडाला असते का काही असं? असं कोणी म्हणते काय, आमच्या घरातल्या दगडानं सू केली, असं कधी ऐकलं कोण? आमच्या घरातल्या दगडानं शी केली,
आमच्या घरातल्या दगडानं काही चपाती खाल्ली असं होत नाही. दगडाच्या रूपानं हल्लेला जंगलात बसवलं आणि त्या दगडाला त्रास होऊ नये म्हणून जंगलाला शाप दिला. त्या जंगलात वरून पक्षी सुद्धा जात नव्हता वरून, असा शाप दिला. याचाच अर्थ क्रोधा आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा, क्रोधाचा थारा अंतरी नये. पण दुसरं प्रमाण आहे आपुलेच धन तस्करे नेता जान. क्रोधा जयाचे मन उद्विग्न नव्हे. आता कोणाचं धन नेलं तरी सुद्धा त्याला कसं काय टेन्शन आलं नाही याची कथा. आपुलाचं पुत्र पोरग कोणाच्या पोराचा वध केला तरी त्याला कसं टेन्शन आलं नाही ही कथा. आणि आपुलेचं शरीर गांजिता परनरे, आपल्या शरीराला लोकांनी जर त्रास दिला तरी जयाची शांती उद्विग्न नव्हे, ज्याच्या शांतीत काही असर पडत नाही. तर ह्या संपूर्ण कथा आपण पुढच्या दशमीला, पुढची दशमी म्हणजे कधी कळालं ना तुम्हाला, 30 तारखेला, येणाऱ्या 30 तारखेला आता दशमीचं आपलं कीर्तन होईल. या दशमीला आपण कशाचं चिंतन केलं कळालं ना तुम्हाला. ज्याच्यात मी आणि माझं येत नाही त्याला संत म्हणतात. मी माझं येत नाही याचं उदाहरण एकनाथ महाराजांचा अभंग दिला, जो 5 चरणाचा आहे. त्यातलं पहिलं चरण आहे की ज्याची पत्नी व्यभिचाराला टोचली तरी ज्याच्या अंतःकरणात क्रोध येत नाही. याच्यासाठी आपण उदाहरण दिलं ते गौतमांचं, आणि गौतमाचं उदाहरण पूर्ण केलं. आता उरलेले उदाहरण आणि त्यांच्यामध्ये ममता कशी नव्हती आणि त्यांना त्या प्रसंगाने त्रास कसा झाला नाही, ह्या संपूर्ण कथा आपण पुढच्या दशमीला म्हणजे 30 तारखेला बघूया. आजचं कीर्तन इथं पूर्ण झालं. लगेच पंगत बसल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर